नमस्कार. नमस्कार. पाटील प्रगतिशील शेतकरी कृष्णा भिका माळी यांच्या शेतात आलेलो आहोत आणि त्यांचे सुपुत्र मंगेश माळी या ठिकाणी शेतात हजर आहेत. एक 3-4 दिवसापूर्वी त्यांच्या शेतामध्ये आपण मका पीक पाहणीसाठी आलेलो होतो. तर त्यावेळेस त्यांचा मका जो आहे असं आपण बघू शकतो, खाली असा सुकतोय, एक प्रकारे बुरशी करपासारखा प्रकार आहे. बरोबर मंगेश दादा? हो बरोबर. तर आपण मंगेश दादा यांना ड्रीपद्वारे ट्रीटमेंट दिली आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की आता याला ड्रीपद्वारे दिलेलं आहे ना तुम्ही? हो याला दिलंय. हां, तो जो बुरशी करपा वगैरे जो आहे तो जागेवर थांबलेला आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण. आपण मंगेशदारांना विचारूया. मंगेशदा काय वाटतं? नमस्कार. पहिले मक्का ना असं खाली थोडा सुकलेला सारखा वाटत होता. पण नंतर म्हटलं तुमच्याकडे आलो मी आपल्या दुकानावर वैभव कृषी केंद्रावर. बरोबर. तुम्ही जे ट्रीटमेंट दिली होती ती सोडून दिली आहे. किती दिवस झाले तरी सोडून? त्याला तरी 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. हां. मग ते पान सुकण्याचं वगैरे नाही ते थांबलं जे का? ते सुकलेलं होते ते म्हणजे तसे सुकले जागेवर ते, जसं पण थांबलं. दुसरे जे होणार होते ना ते थांबून गेले, रोगथाम थांबून हां. गेले. चालेल, चांगला हिरवागार दिसतोय या हो. ठिकाणी आपण बघू शकतोय. म्हणून शेतकरी मित्रांना विनंती आहे की हे पान सुकणे वगैरे, बुरशी करपा लागणे याला एकदम म्हणजे असं याच्यावर घेऊ नका. एकदम सिरियसली बघा. धन्यवाद.